हां. सीसीटीव्हीचं फुटेज आहे. हार्ड डिस्क, त्या 2 हार्ड डिस्क आहेत ते त्यांना दिल्या पाहिजे आणि पोलीस डायरी त्यांना पूर्ण दिली पोलीस यंत्रणा दबावाखाली आहे का असं वाटतंय मला त्या विषयात. असेल, मला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट काय, आरोपी जे आहेत त्यांनी हजर राहायला पाहिजे ना कोर्टामध्ये. आरोपी आहेत ते आमदार झाले असो की काही झालं, ते आरोपी आहेत ना. त्यांनी संशयित आरोपींनी कोर्टामध्ये प्रामाणिकपणे, विद्यार्थी जसं शाळेत जातो तसं हजर राहिलं पाहिजे, लाईनीमध्ये उभं राहिलं पाहिजे. आज आम्ही कोर्टामध्ये हे पण सांगितलं, ते काय येत नाही. आणि मग एकतर्फी पद्धतीने घाई करायची, चालवा केस असं नसते. प्रक्रिया उल्लंघून आपल्याला चालणार नाही, हा मुद्दा महत्वाचा. म्हणजे कोणी कोणाला धरायचं, घरातून ओढून न्यायचं, मारहाण करायची आणि परत मग त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे त्यांना देण्यासाठी नकार द्यायचा, हा व्हिक्टिमच्या राईट्सचा उल्लंघनाचा भाग आहे. म्हणजे मी एवढ्यासाठी आलोय की हे असतील, यांच्या जागी मी असेल, तुम्ही कोणी असाल तरी जो व्हिक्टिम आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी कोर्टाने दिली पाहिजे. त्याबद्दलचे जे काही कागदपत्र आहेत, ज्याच्या आधारे संशयित आरोपींवर केस चालणार आहे, त्याची सगळी माहिती दिली पाहिजे. मग जे सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचं पेनड्राईव्ह वर असलेलं सगळं डॉक्युमेंटेशन आहे, ते त्यांना का देण्यात येत नाही? जे पोलीस डायरी तयार करतात, ती पोलीस डायरी का देत नाही? हा मुद्दा आहे. म्हणजे जिथे लपवालपी होते ते सगळे मुद्दे त्यांना न देता केस सुरू करा कारण आम्हाला वरून आदेश आलेला आहे, असं म्हणून चालत नाही. हेच मांडण्यासाठी मी चालू, हे इथे मांडलं जसं मी ते कोणत्याही कोर्टात मांडलं असतं, कारण की हा मुद्दाच आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. म्हणून मी इथे आलो आणि मला असं वाटतं की न्यायालयीन पारदर्शकता जिथे जिथे नसेल तिथे मी जायला पाहिजे. म्हणून मी आलो आणि या लोकांच्या मदतीने ती केस चालवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.